नमस्कार, मी आशा वानखडे। आज संडे स्पेशलमध्ये मी बनवणार आहे अगदी झटपट 15 मिनिटांमध्ये तयार होणारी झिंग्याची चटणी। चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर आता आपण झिंग्याची चटणी बनवायला स्टार्ट करू। त्याच्यासाठी लागणारे साहित्य, तर पहिले आपल्याला एक मीडियम साईजचा कांदा लागणार, 2 छोट्या मीडियम साईजचे टमाटर, कोथिंबीर, हा एव्हरेस्ट मटन मसाला आहे आणि 2 ते 3 चम्मच झिंगे। तर सर्वात पहिले आपण या झिंग्यामध्ये पाणी घालून ठेवूया। हे भिजत घालावं लागतील आपल्याला 2 ते 3 मिनिट। तर याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण 2 उबळी तेल घालूया। एक चम्मच तिखट, त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा, आता हा असा कांदा थोडासा गुलाबी रंगाचा असा लालसर होऊ द्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये टमाटर टाकायचे। हे साधं मीडियम साईजचे 2 टमाटर आहेत। यांना पूर्ण आपण गाळ होईपर्यंत झाकण ठेवून थोडंसं मीठ घालून झाकण ठेवूया। चला तर आता बघूया, परत याला थोडंसं परतून घ्यायचं। टमाटर थोडं गाळ झालेलं आहे का बघायचं। थोडं 2 मिनिटं परत ठेवून द्या। टमाटर गाळ झालं की आपण त्याच्यामध्ये एक पोहे खायचा एक अर्धा चम्मच एक एव्हरेस्ट मटन मसाला घालूया। आणि थोडंसं पाणी घालून परत एक ते 2 मिनिटं याला थोडंसं परतून घेऊन 2 मिनिटं वाफेवर ठेवू। चला तर आता 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत आणि टमाटर हे पूर्ण याच्यामध्ये मॅश झालेलं आहे। तर आता या प्रोसिजरवरती आपण इथे झिंगे घालूया। हे झिंगे 2 ते 3 मिनिट आपण भिजू घातलेले आहेत आणि याचं हे पूर्ण पाणी आपल्याला असं काढून घ्यायचे, घालायचे। आणि थोडीशी हळद घालायची आणि हे सर्व आपल्याला या प्रकारे परतून घ्यायचं। आणि या स्टेजवरती आपल्याला याच्यावरती कोथिंबीर घालायचं आहे। टमाटर गाळ होण्यासाठी आपण पहिलेच यामध्ये मीठ घातलेलं आहे, मग परत मीठ घालायची गरज नाही। आणि टमाटे लवकरात लवकर त्याच्यामध्ये गाळ होण्यासाठी पिकलेले टमाटे घ्यावे, जेणेकरून लवकरात लवकर त्याच्यामध्ये आपल्याला भाजीमध्ये गाळ होऊन जाते।
1-2 मिनिटासाठी परत झाकण ठेवूया आणि वाफेमध्ये होऊ दे. 1 ते 2 मिनिटाला वाफत होऊ द्यायचं आणि त्यानंतर फक्त पोह्याच्या चमच्याने अगदी 2 चमचे पाणी घालायचे. झिंग्याचा कच्चावटपणा हा राहू नये म्हणून. याला पूर्ण परतून घ्यायचं आणि परत एक वाफ द्यायची 1 ते 2 मिनिटाची. 1 मिनिट झालाय. याला परतून घेऊया. आणि फुल गॅस बंद करूया. 1 मिनिट झाकण परत ठेवूया. तर अशा प्रकारे आपली झिंग्याची चटणी 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार आहे. चला तर मी याला आता एक वाटीमध्ये सर्व करते. खूप छान झालेली आहे आपली झिंग्याची चटणी. खूप छान सुगंध येत आहे याचा. एक वेळा नक्की बनवून बघा. ही तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत किंवा वरण भात भाजी पोळी बनवलेली आहे त्याच्यासोबत तुम्हाला नाही समजत आहे कोणती भाजी करू, तर त्याच्यासोबत ही सुक्की भाजीसुद्धा करून खाऊ शकता. अशा प्रकारे खूप छान आहे. एक वेळा नक्की करून बघा आणि मला कमेंट्स करा की भाजी कशी झालेली आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा, जेणेकरून जी मी समोर व्हिडिओ तयार करेल त्याचे तुम्हाला लिंक मिळून जाईल. ओके, बाय गाईज. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपी घेऊन भेटूया परत.